नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे ऑल इज वेल असं म्हणण्याचं. तुम्ही म्हणाल ऑल इज वेल का? हो, ऑल इज वेल नावाचा मराठी चित्रपट 27 जूनला येतो आहे आणि त्याचा ट्रेलर लॉन्च सोहळा सिटीलाईट बँक्वेटमध्ये आत्ताच झाला संपन्न. त्या चित्रपटातली एक प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारा कलावंत रोहित हळदीकर माझ्यासोबत आहे. नमस्कार रोहित. नमस्कार. नमस्कार. खूप वर्षांनी भेटण्याचा योग येतोय. हो, खरं तर फिल्मच खूप वर्षानंतर येते. मला वाटते अंतिम नंतर आत्ता फिल्म येते माझी. तर या चित्रपटातली तुझी नेमकी व्यक्तिरेखा काय आहे ते आम्हाला सांग. मी अँथनी नावाची व्यक्तिरेखा साकारतोय. 3 मित्र म्हणता येणार नाही, 3 वेगवेगळ्या शहरातून आलेली 3 वेगवेगळी मुलं आहेत, ज्यापैकी एक जण अमर, दुसरा अकबर आणि तिसरा मी अँथनी. असे 3 जण आपापल्या शहरातून मुंबईमध्ये आपापल्या काहीतरी कामाच्या शोधात येतात आणि तिथे ते एका प्रसंगात ट्रॅप होतात आणि तिथे त्या 3घांची खरं तर ओळख होते आणि मग ते ट्रॅप झालेले 3 जण पुढे मग कशा पद्धतीने त्यातून सुटका करून घेतात अशी एक धमाल कौटुंबिक कथा आहे. मुख्य म्हणजे प्रियदर्शन बरोबर तू याआधी सुद्धा काम केलेलं आहेस आणि या चित्रपटात सुद्धा त्याच्याबरोबर आहेस, त्याबद्दल. या चित्रपटात खरं तर त्याने पटकथा आणि संवाद लिहिलेत आणि तो काम करतोय आणि मी याच्या आधी त्याच्याबरोबर जी फिल्म केले, जी होईल रिलीज काही महिन्यात, तिथे तो फक्त दिग्दर्शक आहे. तर प्रियदर्शन जाधव ॲज अ दिग्दर्शक आणि प्रियदर्शन जाधव एक को ॲक्टर म्हणून यात खरं तर खूप जमीन आसमानाचा फरक आहे. तर तो फरक मला जाणवला या 2 सिनेमाच्या दृष्टीने आणि त्याच्याबरोबर काम करताना नेहमीच मजा येते. नाटकसुद्धा आत्ता ज्याची त्याची लव्ह स्टोरी आमचं चालू आहे, जे प्रियदर्शन जाधवनेच डिरेक्ट केले. तर एक कामाची पद्धत माहिती आहे, सेन्स ऑफ ह्युमर काय पद्धतीने पुढे जातो हे माहिती आहे आणि बऱ्याच वर्षांची मैत्री आहे, त्यामुळे नेहमीच कम्फर्टेबल असतो मी दर्शनदादाबरोबर. मुळात तू सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून कामं केलेली आहेस. सर्वात जवळचं माध्यम तुला काय वाटतं? मला चित्रपट. त्याचं कारण माहिती नाही, कारण मी खूप पॅशनेट आहे फिल्म्सच्या बाबतीत. मला फिल्म्स बघायला खूप आवडतात, म्हणजे अगदी जुन्या एरापासूनच्या फिल्म्स, ब्लॅक अँड व्हाईटपासूनच्या, मला सगळ्या पद्धतीच्या फिल्म्स बघायला आवडतात आणि थिएटरमध्ये जाऊन बघायला आवडतात. तर ते कारण असावं, कारण फिल्म्सशी मी लगेच कनेक्ट होतो बघताना ॲज ऑडियन्स म्हणून, त्यामुळे करताना पण मजा येते. सध्या अजून काय काय प्रोजेक्ट आहेत आणि आगामी काय काय आहेत ते पण सांग. सध्या नाटक चालू आहे, ज्याची त्याची लव्ह स्टोरी नावाचं, ज्याचे प्रयोग सुरू आहेत. ही फिल्म आता 27 जूनला चित्रपटगृहात येते आहे. त्यानंतर किर काटा किर नावाची फिल्म आहे, जिओ स्टुडिओज बरोबर असोसिएटेड आहे आणि ती प्रियदर्शन जाधव नेच दिग्दर्शित केली आहे. त्यानंतर अजून एक फिल्म जस्ट कंप्लीट झाली आहे, अरुण नलावडे त्याचे को प्रोड्युसर आहेत, महानगाव नावाची, रावसाहेब बोराडेंच्या कथेवरती फिल्म आहे. तर ती फिल्म रेडी झाली आहे, तर आहे रिलीजच्या प्रतीक्षेत आहेत प्रोजेक्ट्स. तुझ्या सर्व उपक्रमांकरता शुभेच्छा, सर्व प्रोजेक्ट करता शुभेच्छा. आणि आपण प्रेक्षकांना सांगूया की 27 जूनला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात ऑल इज वेल बघून तुम्ही सुद्धा म्हणा ऑल इज वेल. आणि मुख्य म्हणजे गाणं यातलं, त्या गाण्याबद्दल पण पटकन सांग. गाणी 2 गाणी आहेत या फिल्ममध्ये. एक तर टायटल सॉन्ग आहे अमर अकबर अँथनी, जे आत्ता जस्ट पाहिलं, आणि दुसरं एक सॉर्ट ऑफ फ्रेंडशिप सॉन्ग आहे. तर ही दोन्ही गाणी फिल्ममध्ये एक मस्त रिलीफ पॉईंट म्हणून तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा.